तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे आपलं एका ब्लॉक मध्ये। तर मित्रांनो बघू शकतात आपण आज आलेलो आहोत आपल्या शेतामध्ये। तर मित्रांनो बघू शकतात आपली सोयाबीन तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो पाहू शकतात कशी सोयाबीन आलेली आहे आपले। बघू शकतात बुडापासून ते शेंड्यापासून भावांनो सोयाबीन आलेली आहे। बघू शकतात तुम्ही सगळीकडे अशीच आहे। बघू शकतात मित्रांनो, ही आहे आपली सोयाबीन। मित्रांनो पाहू शकतात ही सगळी सोयाबीन आपलीच आहे। मित्रांनो पाहू शकतात आपल्या गावाकडचं वातावरण, निसर्गमय वातावरण भावांनो बघू शकतात तुम्ही। तुम्हाला जर असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर भावांनो सगळ्यांनी लाईक करा, कमेंट करा आणि आपला व्हिडिओ जितका होईल तितका शेअर करा। पाहू शकतात मित्रांनो आमच्या गावाकडे कसं वातावरण झालेलं आहे। आपण जाणवत आपल्या थेट आकड्यावर मित्रांनो, तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला बैल हे दाखवत आपण। तर बघू शकतात मित्रांनो वातावरण। तर मित्रांनो चाललेलो आहोत आपण आपल्या बैलाकडे। तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो, आपले बैल हे सगळे दाखवतो। असा सपोर्ट हो द्या भावना सगळ्यांचा। थँक्स फॉर ऑल सपोर्ट। तर मित्रांनो आता पोहोचलेलो आहोत आपण आपल्या शेतामध्ये। तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो आपले बैल। आता चाललेलो आहोत आपण आपल्या आकड्यावर आपल्या बैलापाशी। आता तुम्हाला दाखवतो आपले बैल। तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, हे आपली बैलजोड आहे। मित्रांनो पाहू शकतात आपण आपल्या आकड्यावर पोहोचलेलो आहोत। मित्रांनो बघू शकतात आपली बैलजोड। मित्रांनो ह्याच बैलजोडीचे आपण व्हिडिओ टाकत असतो। तर भावांनो सगळ्यांनी सपोर्ट करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद मित्रांनो, असा सपोर्ट राहू द्या। थँक्स फॉर ऑल सपोर्ट। धन्यवाद। तर मित्रांनो पाहू शकतात आमच्या गावाकडचं वातावरण, बघू शकतात किती हे झालेलं आहे। तर मित्रांनो पाहू शकतात किती आभाळ आलेला आहे। आता थोड्याच्या आत पाऊस येणार आहे। तर बघू शकतात मित्रांनो कसा वारा आहे सुटलेला आहे। आभाळ गरजत आहे आपलं। बघू शकतात मित्रांनो कसा वारा बघू शकतात मित्रांनो कसं वारा सुटलेला आहे। सगळीकडून आभाळ आलेला आहे। आता थोड्याच्या आत पाऊस येणार आहे। तर भावांनो कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा। आणि गावाकडचे असेच जर व्हिडिओ पाहिजे असतील तर सगळ्यांनी लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो, असाच सपोर्ट राहू द्या मित्रांनो। बघू शकतात आमच्या गावाकडचं वातावरण।